श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात एक अनामिक भीती दाटून येते. अंधारी रात्र, नकारात्मक ऊर्जा आणि संकटांची भीती आपल्याला सतावू लागते. पण ज्यांच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ उभे आहेत, त्यांना भीती कसली? स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की येणाऱ्या अमावस्येच्या रात्री असे कोणते 5 प्रभावी उपाय आहेत जे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि स्वामींची कृपा अखंड राहील. नमस्कार मंडळी, स्वामींची जयामध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, अध्यात्मशास्त्रानुसार अमावस्या हा काळ संधी काळासारखा असतो. या दिवशी निसर्गात आणि मानवी मनात मोठे बदल घडत असतात. जर तुमची श्रद्धा प्रबळ असेल तर याच दिवशी केलेली साधना तुम्हाला दुप्पट फळ देते. स्वामींच्या भक्तांसाठी अमावस्या ही भीतीची नाही तर सेवेची रात्र आहे. मंडळी, उपाय पहिला, घरशुद्धी. मंडळी, अमावस्येच्या सायंकाळी संपूर्ण घर स्वच्छ करा आणि रात्री 8च्या सुमारास एका पात्रात भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा जाळा. त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा. यामुळे घरातील साचलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि स्वामींच्या लहरींना प्रवेश मिळतो. धूर दाखवताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार सतत चालू ठेवावा. आता मंडळी, दुसरा उपाय, उंबरठा पूजन. अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्तींना घरात येण्यापासून रोखण्यासाठी आपला उंबरठा हा कवच असतो. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढा आणि तिथे तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा. हा दिवा बाहेरच्या दिशेला तोंड करून असावा. यामुळे घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि अलक्ष्मीचा नाश होतो. तर मंडळी, तिसरा आणि सर्वात प्रभावी उपाय, ग्रंथाचे वाचन. अमावस्येच्या रात्री मनाला खूप विचार येतात. अशा वेळी श्री स्वामी चरित्र सारामृताचे किमान 3 अध्याय किंवा संपूर्ण पोथीचे वाचन करावे. जर वाचन शक्य नसेल तर शांत बसून स्वामींच्या तारक मंत्राचे 21 वेळा पठण करावे. मित्रांनो, स्वामींच्या शब्दांमध्ये ती ताकद आहे जी कोणत्याही संकटावर मात करू शकते. आता मंडळी, चौथा उपाय, पितृस्मरण. अनेकदा अमावस्येला होणारा त्रास हा पितृदोषामुळे असतो. स्वामीचरणी प्रार्थना करा की हे स्वामी, माझ्या पितरांना सद्गती द्या. या दिवशी काळ्या कुत्र्याला किंवा गाईला भाकरी किंवा गोड घास भरवावा. मित्रांनो, अन्नाचे दान हे सर्वात मोठे दान आहे जे अमावस्येच्या रात्री केल्यास त्याचे पुण्य अनेक पटींनी मिळते. आता मंडळी, सगळ्यात शेवटचा 5वा उपाय, नामस्मरण. मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसा. डोळे मिटून स्वामींचं रूप डोळ्यासमोर आणा आणि मनोमन म्हणा, स्वामी, मी तुम्हाला शरण आलो आहे. तुमची सर्व दुःखे, चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. मित्रांनो, ज्या क्षणी तुम्ही पूर्णपणे शरणागत होता त्याच क्षणी स्वामींची शक्ती तुमच्या रक्षणासाठी धावून येते. तर भक्तांनो, अमावस्या ही काळोखाची नाही तर प्रकाशाची वाट धरण्याची संधी आहे. हे उपाय श्रद्धेने करा आणि अनुभव नक्की कळवा. अशाच प्रभावी उपायासाठी स्वामींची जया या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. विसरू नका, स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.